800 आता पहिले 543 होतील आणि यामध्ये 273 सीट महिलांना मिळणार आहे। तर ह्या राजनीतीमध्ये, या नेतृत्वामध्ये, या निर्णायक परिस्थितीमध्ये, निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये महिलांची आता या दृष्टीने सक्षम झालं पाहिजे, यासाठी हा अधिनियम आहे। आणि या अधिनियमाद्वारे घरामध्ये अनुसूचित जाती जमाती असतील या महिलांना सुद्धा असणार आहे। म्हणजे नुसतं महिला आरक्षण तर असणार आहे, पण त्या महिला आरक्षणामध्येही त्यांना सुद्धा संधी मिळणार आहे। आता आपण बघितलं स्थानिक स्वराज संस्थांमध्ये जास्त महिला निवडून आलेल्या आहेत, त्या कोणत्याही पक्षाच्या असो। आणि आज सभागृहामध्ये आपण बघितलं तर प्रत्येक मंचे असो, राष्ट्रवादीचे असो, शिवसेनेचे असो किंवा कुठल्याही पक्षाचे असो, ती प्रामाणिकपणे निभवून त्या संधीचं सोनं करून जनतेचं कसं काम करावं। नारी शक्ती वंदन अधिनियम हे जे बिल पारित होणार आहे त्यासाठी 16, 17, 18 हे 3 दिवस विशेष अधिवेशन बोलवण्यात येणार आहे। या अधिवेशनाच्या आधी महिलांच्या सहभागातनं वेगवेगळे अभियान राबवण्यात येणार आहे। यामध्ये महिला ज्या अराजकीय महिला असतील त्यामध्ये राजकीय महिला पण सहभागी होतील, पण अराजकीय महिला पाठिंबा देण्यासाठी काही पदयात्रा काढणार आहे। त्यामध्ये NGO असतील, बचत गट असतील, भजनी मंडळ असतील, यांना जो आनंद झालेला आहे हा या पदयात्रेतनं त्या व्यक्त करणार आहेत। नंतर बुद्धिजीवी महिला, त्यामध्ये डॉक्टर, वकील, सर्व क्षेत्रातल्या महिला यांचं एक संमेलन होणार आहे। या संमेलनातनं या अधिनियमाविषयी त्यांचं मत त्या व्यक्त करणार आहेत। दुसरं, या सर्वसामान्य महिला ज्या आहेत त्या सर्वसामान्य महिला आपलं मोदीजींनी आम्हाला आत्तापर्यंत दिलेली जी वेगवेगळ्या उपलब्धी आहे आणि त्यासोबत नारी शक्ती वंदन अधिनियम हा जो कायदा 33% आरक्षणाचा ते लागू करणार आहेत, या सगळ्या योजना आणि या अधिनियमासाठी धन्यवाद मोदीजी म्हणून असं त्यांना एक पोस्टकार्ड पाठवणार आहेत। शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम चालू आहे। आता जसं आपल्याला हा नंबर देऊन आपण मिस कॉल दिलाय समर्थनार्थ, ती एक मोहीम चालू आहे। स्वाक्षरी मोहीम असेल, संमेलन असेल, पदयात्रा असेल आणि मिस कॉल असेल आणि धन्यवाद मोदीजींचे हे जे आपण पोस्टकार्ड पाठवणार असो, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण सगळेजण आम्हाला नक्की प्रोत्साहित करताल, ऊर्जा देताल याची खात्री आहे। आणि आम्ही आपल्या माध्यमातनं आमचे लाडके पंतप्रधान जे महिलांच्या हिताचा अतिशय चांगल्या यांनी विचार करतात, यांना सुद्धा आपल्या माध्यमातनं मनापासून आम्ही धन्यवाद देतो। धन्यवाद मोदीजी। काय सांगाल आज आपण जो कार्यक्रम घेतला त्यामध्ये? दिनांक 16, 17, 18 हे 3 दिवस संसदेचं विशेष अधिवेशन होणार आहे। नारी शक्ती वंदन अधिनियम हे बिल जे पारित होणार आहे त्यासाठी हे विशेष अधिवेशन असणार आहे। आज आपण त्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे की नारी शक्ती वंदन अधिनियम हे बिल जे पारित होणार आहे ते आपल्या सगळ्यांच्या माध्यमातनं या बिलाचं महत्त्व, त्यातनं महिला नेतृत्व जे उदयास येणार आहे, महिला ज्या सक्षमीकरणाच्या आपण ज्या गोष्टी बोलतो त्यातनं महिला नेतृत्व सक्षम होणार आहे, यासाठी आपण आज इथे एकत्रित आलो होतो। खरं म्हणजे सगळ्यात पहिले आपण जर पाहिलं तर देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचं जेव्हा पहिलं भाषण झालं लाल किल्ल्यावर, तेव्हा त्यामध्ये त्यांनी महिला स्वच्छतागृहाचा विषय मांडला होता। महिलांसाठी अत्यंत काळजीपूर्वक छोट्या छोट्या गोष्टींचं लक्ष देऊन काम करणारे जे मोदीजी आहेत, आणि आता महिला नेतृत्व घडवण्यासाठी त्यांनी हे जे मोठं पाऊल उचललेलं आहे ते महिलांमध्ये एक आनंदाचं, उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि आज आम्ही इथे यासाठी महिलांना जे नेतृत्व मिळणार आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही इथं आज आपल्या समोर आलेलो आहोत। नारी शक्ती वंदन अधिनियम या बिल पारित होण्यासाठी आपण सर्व स्तरातनं त्यांना पाठिंबा द्यावा। आम्ही एक नंबर दिलेला आहे, त्यावर सगळ्यांनी मिस कॉल द्यावा आणि त्याला समर्थन द्यावं। तसेच या अभियानासाठी शहरामध्ये विविध उपक्रम होणार आहे, त्यामध्ये पदयात्रा असेल, नंतर बुद्धिजीवी महिला, डॉक्टर, वकील,
तर NGO असतील यांचं संमेलन होणार आहे. सर्वसामान्य महिलापासून तर बुद्धिजीवी महिलांपर्यंत हे मोदीजींना धन्यवाद मोदीजी म्हणून पोस्ट कार्ड टाकण्याचं अभियान होणार आहे आणि सर्वसामान्य महिला सुद्धा यामध्ये उत्साहाने सहभाग घेत आहे. स्वाक्षरी मोहीम चालू आहे. यामध्ये उत्साहाने सर्व युवा वर्ग असेल, युवती असतील, हे सगळेजण सहभागी होत आहे. आणि त्यानंतर हे जे संमेलन असेल, स्वाक्षरी अभियान असेल आणि मिस कॉल असेल, या माध्यमातून सर्व महिलांपर्यंत आणि ग्रामीण आणि शहरी महिलांपर्यंत हे अधिनियम अभियान पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोणता नंबर आहे ज्या नंबरवर संपर्क करा? 966 हा जो मिस कॉल देऊन समर्थन देण्यासाठी जो नंबर आहे तो आहे 966-717-3333.